आज खेळाचा दिवस. जो तो आपल्या कामाला लागला. स्टेज उभं करण्याचं काम सुरू झालं. कनात उभी राहिली. रमजू लाईटिंगवाला लाईटच्या व्यवस्थेला लागला. तेवढ्यात गणपत बकुळाच्या तंबूत आला. काय गणपतराव? बकुळा नेहमीच्या लकबीत बोलली. मॅनेजरनी बोलवणं धाडलंय. कोण मॅनेजर? बकुळा पुढं प्रश्न पाडला. मॅनेजर राजे तर निघून गेला होता. अगं नावा मॅनेजर, लय भाव खातोय मी याला. गणपतनी खुलासा केला. नवा मॅनेजर? अरे पण कोण आहे का? आता बाई तू बी गतकाळणीसारखीच बोलायला लागली की. अगं आईसाहेबांचा दिलबर नवा मॅनेजर. गणपतचे शब्द बकुळाला झोंबले, पण तिला राग नाही आला. आईनं उधळलेल्या गुणांमुळे थोडा धूळ कचरा उडणारच, डोळ्यात जाणारच, नासकं कुचकं कानावर पाडणारच. चल आलेच. गणपत लगाबागा चालायला लागला. त्याचं तोंड चालू होतं. कानामागणं आलाय आणि तिकडं झालाय. काय करायचं? झोपायला आईच्या पुढ्यात असतो ना. गणपतराव, बकुळाचा आवाज वाढला. माझ्याव कशा पाय वरडताय हां? आणि कुणा कुणा आरडणार हो? सारी फडातल्या बायकान गडी कुचू 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 बोलतात. सामद्यांच्या तोंडी मेला तो पंढरीनाथ आणि आईसाहेब. बकुळा काय बोलणार? गणपतला आता चेवच आला. तो बोलतच राहिला. आईसाहेब लय नाकानं वांगी सोलायच्या. कुणी गडी माणूस बाईसंग बोलला की कचा कचा शिव्या घालायचा. आत्ता पर काय बी म्हणा बकुळात आहे. तुमच्या आईनं तर्ण बांड पोरग गाठला. गणपतराव, तोंड बंद नाही का ठेवणार? दुःखानं बकुळा म्हणाली. आता माझं काय? माझं तोंड माझ्या हातात आहे. पर समधी फाटक्या तोंडाची काय बी बराळत्यात. मागाशी तर तो तुंतुण्या म्हणाला म्हातारीला चळ बारलाय. तरणी पोरगी स्टेजवर नाचवती आणि ही नाचती तंबूत. हे सगळं ऐकून बकुळाचं डोकं तापलं. ती गेटवर आली. तिथे पंढरीनाथ तिकीट विक्रीचा पिंजरा कामगारांकडनं उभा करण्यात गर्क होता. तिचा पंढरीनाथच्या डोळ्याशी डोळा भिडला. थोडी काळजात कालवा कालव झाली, पण तिने क्षणात स्वतःला सावरलं. बोला मॅनेजर, काय हुकूम? बकुळाच्या आवाजात तिखट स्वर होता. फुकणे, तू कशाला थांबला? पंढरीनाथ गणपतवर डाफरला तसा गणपत म्हणाला, आता ग बाया, तुम्हीच तर म्हणला की बकुळाला पुढं घालून आण. असं म्हणत अंगाला हिसकं देत निघूनही गेला. बकुळा, तुझ्या संग मला बोलायचे. बोला. जरा आडुशाला. काय बोलायचे ते हिथं बोला. अगं तुझ्यासाठी मी आईबाप सोडलं, घरदार तोडलं. मी सांगितलं होतं का? पर मला लगीन करायचं होतं ना. आईला नाही नवरा, तिच्या संग लाव की पाठ. असं म्हणून बकुळा गरकन फिरली, चालायला लागली. तसा पंढरीनाथ धावत पुढे आला, आडवा झाला. माझं चुकलं, एक डाव मला माफ कर. माफ करू? म्हणजे काय करू? माझ्याशी लगीन कर. बापासंग पोरीचं लगीन नाही होत पंढरीनाथ. बकुळाच्या तोंडून अग्नी बाहेर पडत होता. पंढरीनाथ मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. काय बोलावं ते सुचत नव्हतं. तुला सांगतो, खरं तर शेवंताबाईनं डाव टाकला. आता त्योच डाव कायम राख. आणि एक ध्यानात घे, हा फड आईच्या नावा वाचला तरी माझ्या घुंगरावय, माझ्या नाचावय. मी खरी या तमाशाची मालकीण आहे. मी मालकीण म्हणल्यावर तुम्ही कोण ते कळलं असन का? फोड करून सांगू, माझ्याशी बोलताना पायरीने बोलायचं. समधी माणसं मला बकुळा ताई म्हणतात, समजलं? बकुळा पाय आपटत निघून गेली. पंढरीनाथाच्या जिव्हारी चांगला घाव घातला होता, पण तो काही करू शकत नव्हता. बकुळा गेली ती थेट आईच्या तंबूत. शेवंताबाई पानाला चुना लावत होती. आहे काय ग बाया? बस बस बस. मुंबईतून कावा आली? रातीच आले एकला. मग मला भेटली नाहीस ते? बकुळाला वाटलं आईला चांगलं फैलावर घ्यावं, पण तिने ओठ दाताखाली धरला. कपड्याला त्याची ऑर्डर दिली का? वय दिली. बेस झालं. आता वाघाच्या तालमीला लागा. वय ना.
बकुळा घुटमळलेली बघून शेवंताने विचारलं, काय बोलायचं आहे का तुला? वय, अगं मग बोल की, अशी आडपाडदा कशाला? मनात असेल ते धाडाधाडा बोल. आहे, हा मॅनेजर कोण आहे ग? बकुळाच्या प्रश्नानं शेवंताबाई गालात हसली आणि म्हणाली, लबाडे, मला विचारतीस वय, तुला माहीत नाही का? तशी बकुळा चपापली. अगं त्याच्या नादानं नादवली होतीस की तू, चांगला माळा फिरून आलीस की. आईच्या बोलण्यानं बकुळाकडेच चोरीची बाजू आली. लगीन करायला आला होता ताड्यासंग आणि तू पाठ लावून मोकळी झाली, असंच ना? बकुळा फणकारली. तुझं काय बिवांगळ केलेलं नाही म्या. श्याम तुझ्या गळ्यात बांधून मग मी पंढरीनाथला ठेवलाय. शेवंताबाईच्या सडेतोड बोलण्यानं बकुळाची वाचा बसली. अगं इतकी वर्ष हे शरीर जाळलं तुझ्यासाठी, तुला अंतर न ग म्हण कडला कुणाला फिरकू बी दिलं नाही. आता तुझं भलं झालंय. श्याम जोश्या तुला दिला, मी सुटले, त्यात हा आयता चालून आला, मग घेतला ठेवून. बकुळा चाटच पडली. आईचा हिशेब काही वेगळाच होता. अगं पोरी, इतक्या वर्षात तुझ्या बापानं तोंड नाही धावलं, त्याची वाट तरी किती दिस बघणार? आणि त्यो नाही म्हण माझं हे शरीर किती दिस मारणार? आहे, अगं मला हे पटतंय, पण जरा वायाचा हिसाब कशाला पाहिजे ग? त्याच्या अंगात रग आहे, कशी जिरवायची ते मी बघते. 20 वर्षाची मी बी उपाशी, खाऊ दे की किती खातोय ते. शेवंताबाईच्या बोलण्यानं बकुळाची बोबडीच बंद झाली. काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली, आहे, तू त्याला भाड्या म्हणून ठेव, नाही तर दिसरात त्याच्या फोड्यात झोप, पण त्याची दादागिरी माझ्यावर चालणार नाही, सांगून ठेवते. मला कधी ऊन अधिक बोलला तर चपलीने हानीन. असं म्हणून बकुळा तिथनं बाहेर पडली. आणि आणखीन 4-8 दिवस गेले. तमाशाचा खेळ सासवडला होता. दुपारचं जेवण खाण झालं, जो तो आपल्या कामाला लागला. बकुळानं अंगावरची साडी सोडली, परकर पोलकं घातलं. गोल साडी नेसणार तोच पंढरीनाथ आला. काय बाहेर पडायची तयारी चालली वाटतं? तू विचारणारा कोण र? पाठचा का पोटचा? या बकुळाच्या वाक्यानं पंढरीनाथ बिथरला. नीट बॉलाय, काय तोंड जडतंय का? दारू पिऊन पिऊन जडणाराचं तोंड जडन. बकुळा मुद्दाम असं म्हणाली कारण ती रोज बघत होती शेवंताबाई आणि पंढरीनाथ रोज दोघं केव्हाही दारू डोसत होते आणि आबरू खुंटीवर ठेवून वाटेल ते चाळे करत होते. दुपार म्हणत नव्हते की रात्र. शेवंताबाई वारं पिल्या मेंढीसारखी पंढरीनाथाच्या मागे फिरत होती आणि पंढरीनाथ अंगातली रग जिरवत होता. 12 गावची तमाशातली माणसं तोंडानं फाटकी वाटेल ते बोलत होती, पण या दोघांनी लाज गुंडाळून ठेवली होती. कोणाच्या बापाच्या पदरचे नाही पित मी. पंढरीनाथ गुरगुरला. ए फुसखे, बापाचं कोणाच्या नाव काढतो रे? तुझ्या काय भ्या काय कोणाचं? पंढरे भाड्या, माझा बाप कोण आहे माहिती का तुला? चांगलं माहिती, लांडगा कॉललाय. पंढरीनं असं म्हणताच बकुळानं हातात चप्पल घेऊन खाडकन पंढरीच्या गालात मारली. मी येले, माझ्या बापाला कॉलला म्हणतोयस? चल बाहेर हो, चल. आबरूचा पंचनामा नको म्हणून पंढरीनाथ गाल सोडत बाहेर पडला. पण त्याचं डोळं लाल झालं होतं. तो गेला तो थेट शेवंताबाईच्या तंबूत. शेवंते, ए शेवंते. त्यांनी सारा राग शेवंताबाईवर काढला. काय झालं कॉकलायला? तिने नेहमीच्या झोकात म्हटलं, माझा बाड बिस्तरा घेतो, निघतोय मी. कार? तुझी पोरगी, तुझा नवरा, तुला लाखलाभ, मी जातो. ए मुरदाडा, क्या काढतो कशाला? काय झालं सांग की. हा गाल बघ, बघितला का? तो तोंड नाचवत शेवंता पुढे गेला. दिसला ना? झालं का समाधान? शेवंतानं खाडकन दुसऱ्या गालात मारली आणि म्हणाली, मेल्या, तू माझा भाडे आहेस, माझ्या जीवावर जगतोस, मूत पितोस, मग माझ्या पोरीच्या तंबूत कशाला गेलता रे? झक माराया उचलली तुझी पालकट. अरे अंगात रग असेल तर मी नाही म्हणली का तुला? पंढरीनाथ गाल चोळत उभा होता आणि शेवंताबाई शेलक्या शिव्या घालत होती. याद राखा, काय मस्ती असन तर मी जितीये, माझ्या पोरीच्या वाटाला जायचं नाही. वाकड्या नजरेनं तिच्याकडं बघायचं नाही, नाही तर डोळं फोडीन, काय कळलं? पंढरीनाथ आता चांगला फाफलला होता.
बकुळासाठी त्यांनी घर सोडलं, नावलौकिक तोडला, मळा जमीन जुमला सोडला, आईबापाकडे पाठ फिरवली. जिच्यासाठी त्यांनी हे सारं केलं तिने आज चपलीने मारलं. तक्रार करायला गेला तर दुसरा गाल लाल झाला. पंढरीनाथला वाटायला लागलं की फड सोडावा, ही माणसंही सोडावीत आणि इथनं जावं. पण जायचं कुठं? सर्वांना पाठ दाखवून आल्या माणसाच्या सगळ्या परतीच्या वाटा बंद होतात. त्यांनी निर्णय घेतला, इथेच राहायचं. इथेच राहायचं आणि बदला घ्यायचा, शेवंताबाईचा, बकुळेचा. बकुळाच्या काळजात चांगलीच जखम झाली होती. तिचा खरा राग आईवर होता. पंढरीनाथनं जी आगळीक केली होती त्याला जबाबदार शेवंताबाई होती अशी बकुळाची खात्री होती. त्यामुळे आईविषयी तिच्या मनात आढी निर्माण झाली होती. त्यात आणखीन तेल ओतलं गेलं. आये, बकुळा शेवंताबाईच्या तंबूत आली. हां बोल, ऐकते की. पैसा हवत. कशाला ग बाया? मेकअपचं सामान आणायचे. किती पायल? 5,000. मग घे की पंढरीनाथच्याकडनं. बकुळा तशीच उभी राहिली. अगं पंढरीनाथकडं हे, जा मागून घे. आये, एक विचारू का? बकुळानं आज ठरवून टाकलं, बोलायचं, मनात कुजत ठेवायचं नाही. अलीकडे पंढरीनाथ मालकाच्या तोऱ्यानं वावरत होता. घेणं देणं त्याच्या विचाराने चाललं होतं. धंद्याचा पैसा तोच आणत होता, ठेवत होता. आये, मला सांग, फाडाची मालकीन तू आहे का त्यो पंढरीनाथ आहे? का ग बाया असं काय विचारते? नाही, सगळा व्यवहार तोच बघतोय म्हणून पुसलं. बकुळे, उगा डोक्यात राग घालू न ग. हे बघ आहे, माझ्या सवालाचं हे उत्तर नवं. तू काय भांडण काढून आली का? हाऊस नाही मला, पर चाललंय ते बघवत नाही. अगं माझं सुख तुझ्या डोळ्यात चलत असन, त्यामुळं चांगलं कसं दिसन तुला? आये, तू सरळ बोला. बकुळानं आवाज वाढवला. अगं बाया, आज दम बी द्यायला लागली का? दम नाही देत, पण पंढरीनाथापासनं सांभाळ. अगं माझी तू लेक आहे, आई नाही आहे. माझं मला चांगलं कळतंय. आईला काय सांगावं काहीच कळेना बकुळेला. आणि हे बघ बकुळा, अलीकडं तुझ्या बापाचा तुला काय पुळकाच आलाय म्हण. बकुळानं ओळखलं पंढरीनाथाने आग लावलेली आहे. मग कसा बी असला तरी माझा बापच येतो. तुझा बाप आणि माझा वैरी. आईशी भांडण वाढवण्यात काही अर्थ नाही असं समजून बकुळा बाहेर पडली. ती थेट श्यामकडे गेली. श्याम, मला तुझ्या संग बोलायचे. बोल की. इथं नका बाहेर चल. अगं तुझ्याबरोबर बाहेर पडलो तर तो मॅनेजर अंगावर येतो. पालकट उचलली त्याची, हितवर मजल गेली. अलीकडे तो काय माझ्यावर सारखाच रागात असतो. म्हणच आपण काहीतरी ठरवाय पाहिजे. चल तू बाहेर चल. अगं पण तो बोंबलू दे रे त्याला, चल. श्याम बकुळाबरोबर बाहेर आली. फड सोडला की त्याने रिक्षा केली, नदीकाठी आले. श्याम, मला भ्या वाटते. कोणाचं? ते मेले पंढरीनाथाचं. श्याम थोडा वेळ विचार करत राहिला. शेवंतबाईंचाच तोल सुटलाय. नको तेवढा विश्वास ठेवायला लागलेत. त्यो मेला फाडाचा मालकच झाला. बकुळा, काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? आईवर मेलेनं जादू केली. मग काय करायचं? आपण हा फड सोडायचा. काय वेडी नाहीस ना तू? फड सोडून जायचं कुठे? कोण जागा दिला आपल्याला? दोघेही विचार करत राहिले, पण मार्ग नव्हता. फड सोडून जायचं कुठे? कुठे काम करायचं? कोण काम देणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. शेवटी दोघांनी निर्णय घेतला. निघतील तेवढे दिवस काढायचे आणि वेळ आली तर फड सोडायचा. शेवंताबाईला समजून सांगायचं, प्रयत्न तरी करायचा. बकुळा आणि श्यामनी सगळे प्रकार केले. थेट शेवंताबाईंना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. आये, या या या, दोघं आलात. काही लगीन घाई झाली का? तसं असन तर पंढरीनाथाच्या कानावर घालते. त्यो म्हणला तर बार उडवून टाकू औंदा. शेवंताबाई म्हणाली. तेवढ्यात पंढरीनाथ तिथं टपकला. काय चाललंय मायलिकेचं? आम्हाला कळू तरी द्या. तो हसत म्हणाला. तशी शेवंताबाई म्हणाली, अरे बकुळाचा या श्यामजो शिवजीव आहे. दोघांचा जोडा बी लक्ष्मीनारायणासारखा दिसन. तेव्हा मनात आलं दोघांचं लगीन लावून टाकावं. हे ऐकलं आणि पंढरीनाथाचं तोंड काळं झालं. तरीही तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगदी आमच्या मनातलं बोलला शेवंताबाई. दोघांचं थाटात लगीन लावायचं माझ्या विमानात आहे. गाल चोळत तो बोलला आणि शेवंताबाई पण खुश झाली.
हां, पण घाई नाही करायची बरं का. आता तमाशा जोरात चालला आहे. 3 महिन्याच्या तारखा बी बुक झाल्यात. लग्नाचं फॅडमध्येच करून तमाशाचा तमाशा नाही करायचा. अरे पंढरी, शेवंताबाईला बोलू न देता पंढरीनाथ म्हणाला, हे बघा शेवंताबाई, 4 पैसे गाठीला बांधायचे हे दिस. एकदा पाऊस सुरू झाला का पदरमोड सुरू व्हायच की. त्यात येळ बी रगड असतो, खेळ नसतो, पै पावनं मोकळा असतात. पावसाळ्यातच उडवू की बार. पंढरीनाथाचं बोलणं शेवंताबाईला पटलं. एवढंच नाही तर ती म्हणाली, पहिलं का धंद्याचं गणित. पंढरीनाथ आहे म्हण पैसा हातात खेळतोय, नाही तर येतो कसा न जातो कसा न कुठं जातो काय कळायचं नाही. बकुळा श्याम आले होते वेगळ्या कामासाठी आणि नको त्या विषयावर चर्चा झाली होती. पंढरीनाथ बेरकी होता. तो स्पष्ट विरोध करत नव्हता, पण दुसऱ्यांची मतं खोडून स्वतःचं मत लादत होता. शेवंताबाई पुरती खोडी झाली होती, त्यामुळे त्याच्या शब्दाबाहेर जात नव्हती. पंढरीनाथ तिच्या अवतीभोवतीच वावरत होता, त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत बोलायची संधी कुणालाच मिळत नव्हती. शेवंताबाई पण बाळसा आल्यासारखी पंढरी पंढरी करत त्याच्या मागे हुरळल्या मेंढीसारखी लागलेली असे. तो शेवंताबाईला बरोबर खुश ठेवत होता. रोजची बाटली तो न चुकता आणत होता. स्वतः कमी पित असे, पण शेवंताबाईचा तोल सुटेपर्यंत तिला पाजत असे. शेवंताबाईला दागिनं आवडतात हे त्याला माहिती होतंच. त्यांनी बँकेत होते नव्हते ते पैसे काढायला लावले आणि शेवंताबाईला सोन्याने मढवलं. महिन्याला 4 साड्या यायला लागल्या. खाण्यात आठवड्यात 5 वेळा मटण असे. पैसे शेवंताबाईचे. खर्चाला पुढे पंढरीनाथ आणि खुश शेवंताबाई, असं सगळं त्रांगडं चाललेलं होतं. शेवंताबाईच्या अंगावर नवं तेज चढलं होतं. तारुण्याचा रंग ती मुद्दामून उधळत होती. भडक मेकअप आणि भारीतल्या साड्या नेसून दागिन्यानं गळा छाती पोट झाकून ती मिरवत होती. पंढरीनाथाला शेवंतीबाई चांगलीच मानवली होती. आधीच आडव्या हाडाचा पंढरी आता अधिकच सुटला होता. अंगावर रेशमी सदरा, तंग विजार, 5 बोटात अंगठ्या, गळ्यात लॉकेटसुद्धा आलेलं होतं. बकुळाचा क्षणाक्षणाला कोंडमारा होत होता, पण पर्याय नव्हता, त्यामुळे ती फडातच होती. मुंबईवरून जाधव नाट्य संसारमधनं माणूस आला. नव्या भागाचा पोशाख शिवून तयार झाला होता. 60,500 रुपये देणं बाकी होतं. श्याम बकुळा त्या माणसाला घेऊन शेवंताबाईकडे गेले. तिथे पान सगळत पंढरीनाथ होताच. डोळा फिरवत त्याने विचारलं, का आलाय? मग इथनं हा ड्रेसवाला आलाय, कापड शिवून तयार आहेत, बकुळा म्हणाली. आणि शेवंताबाईला बोलायची संधी न देता पंढरीनाथ म्हणाला, कसलं कपडं? तुझं काय या ढोलकीवाल्याचं? अरे बाबा वागाचं आहे, मला विचारून टाकले शिवायला, शेवंताबाई म्हणाली. तुम्ही मला नाही बोलला कधी ते? शेवंताबाई पंढरीच्या या बोलण्यानं गप झाली. बकुळाला वाटलं म्हणावं, तू कोण, तुला काय विचारायचं, तू आईचा भाडा आहे, पण ती काही बोलली नाही. किती पैसे दे नाही? त्या माणसाने बिल पुढे केलं. एवढे पैसे? हे बघा, संपूर्ण वगातल्या पात्रांचे पोशाख आहेत, श्याम म्हणाला. ढोलकीवाले आहे, इथं तोंड नाही वाजवायचं, ह्यो आमचा मामला आहे. श्यामचा पंढरीनाथानं अपमान केला. बकुळाला ते बरं वाटलं नाही. ती चिडून म्हणाली, त्यांनी कपडे शिवाय टाकले आहेत, वग बी त्यांनीच बसवला आहे, त्यांचा मामला नाही कसा? मध्ये म्हणाव तूच पैसे, आमचा काही संबंध नाही. पंढरीनाथ उठला, तरातरा बाहेर गेला. तशी शेवंताबाई चिडली. ढोलकीवाले, पैसे मागायची ही रीत? आणि या माणसाला हिथं कशाला आणलं रे? तू जा, आम्ही बघू काय ते. हां, पण आमच्या पैशाचं काय? त्या माणसाने विचारलं. सांगितलं ना बघू म्हणून. अहो, पण आमच्या मालकाला काय सांगू? बघ म्हणून सांग. बघा नाही तर ॲडव्हान्स बुडेल. जा रे बाबा, तू नका डोकं खाऊ. शेवंताबाईंनी त्या माणसाला कटवला. तो बाहेर पडला तशी बकुळा निघाली. तिच्या मागे श्याम निघाला. थांबा, शेवंताबाई म्हणाली. दोघंही थांबले. वाघाचं कुठवर आले? फार सुंदर वग बसलाय. कपडे आले की पोस्टर छापायला टाकू आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक नावाचा वग सुरू करू, श्याम उत्साहात म्हणाला. आहे, श्यामनं लय कष्ट घेतल्यात. हा वग बाहेर निघाला ना तर पुरा महाराष्ट्र येडा होईन. वा, चांगलंच आहे की. शेवंताबाई हे ऐकून खुश झाली. शेवंताबाई खुश झालेली बघून बकुळानं संधी घ्यायचा प्रयत्न केला. आहे, तमाशाचा इस्कोट व्हायची येळ आली. तू जरा लक्ष घाल. काय झालंय तरी काय बाई असं? अगं, आपल्या तमाशात 12 प्रकारची 12 गावची माणसं.
त्यांच्या जीवावर कारभार आहे. ते आहेत म्हणून आपण आहे. अगं पोरी, पण झालं तरी काय? आहे पंढरीनाथ एका माणसासंगट नीट बोलत नाही. हमरी हो येतोय. त्या दिवशी झेंडे काकाच्या तोंडात मारली. पसरणी करावर तोंड सुख घेतलं. मायना वाईकर्णीच्या हातरुणात बी शिरला. पंढरीनाथ कसा आणि कुठनं आत आला कळलं नाही. ए टवळे, आईचं कान फुगती वय. काय बोलायचं ना ते माझ्या संग बोलायचं. लय रग आहे माझ्यात, चांगली जिरवून काढल. तो म्हणाला तसा श्याम पुढे आला. हे बघ पंढरीनाथ, जरा माणसासारखं बोल. कुणाला सांगतो रे माणसासारखं बोल? पंढरीनाथानं त्याचं गचुंडच धरलं. बाडव्या, डोलकीवाला तू, आणि हे तर मला माणसासारखं वागायला सांगतोय? बुक्कीत फोडील कांद्यासारखा. आईला बघितलं तर एक डोलकीवाला. बकुळामध्ये पडली. शेवंताबाईंनी पंढरीनाथाला ओढला, त्यामुळे मारामारी टळली, पण पंढरीनाथनं दावा साधला. ए डोलकीवाले जोश, आत्ताच्या आत्ता चालू पडायचं. फड काय तुझ्या बापाचं नाही, थांबायचं नाही इथं. बकुळा हुज्जत घालत बसली नाही. ती म्हणाली, चल श्याम. ए तू कुठं निघाली बाया? शेवंताबाईंनी विचारलं. तुकडपाडीला पाय उचलला तर. पंढरीनाथांनी दम दिला. चल तू बाजूला हो रे. बकुळाने आवाज वाढवला. बकुळे, गुमान आत जा. गुमान आत जा म्हणते मी. आणि नाही गेले तर? आईला तोंडाला तोंड देते वय. हा, मला या पंढरीनाथाला उलटून बोलते. पंढरीनाथाने तिचा हात धरला तशी शेवंताबाई पुढे आली. ए बाबा, सोड तिचा हात. आणि बकुळे, तू बी हाट नग करू. आहे माझा जीव घेतला तरी हरकत नाही, मी जाणार म्हणजे जाणार. का गं बाय, एवढं जीवा उदार व्हायला तो तुझा नवरा का कोण? आहे आमचं लगीन झालं नसन, पण मी त्यांच्या पोराची आई होणार आहे. बकुळा अभिमानानं म्हणाली. शेवंताबाई गळून गेली. तिने कपाळाला हात लावला. पंढरीनाथवर तर आकाश कोसळलं. तो वर्मी घाव बसल्यासारखा खेकाटत राहिला. चालती व चालती, चालती व इथनं. श्याम जोशीच्या मागे बकुळा निघाली. जायचं कुठे हेच ठरलं नव्हतं, त्यामुळे पाय घेऊन जातील तिकडे ती निघाली. बोल बकुळा. साताऱ्याला जाऊ आधी, मग तिथनं पुढचं पुढं बघू. श्याम म्हणाला. दोघं साताऱ्याला आले. स्टँडवरच आडवे झाले. पोलिसांपासून भिकाऱ्यांच्या, फेरीवाल्यांच्या नजरा पालीसारख्या बकुळाला चाटत होत्या. श्याम तिच्याबरोबर सावलीसारखा वावरत होता. अख्खी रात्र त्यांनी स्टँडवरच काढली. सकाळी नळावर तोंड धुतलं, बाहेर टपरीवर चहा घेतला आणि बाहेरच्या बसस्टॉपच्या बाकड्यावर दोघं बसले. बराच वेळ दोघं बसून होते, कारण कुठे जायचं हेच माहिती नव्हतं. त्यामुळे धावपळ नव्हती, ओढ नव्हती. राम राम ताईसाहेब. बकुळा भानावर आली तर समोर ढोलकीवाला नाना परब उभा होता. कुठं निघालाय? आणि हे पाहुणं बी आहेत म्हणजे दौरा लांबचा दिसतोय. नाना परब म्हणाला. वय की, पण तू इथं कसा? माल खरेदीला आलतो. तुम्ही दिलेले 10,000 घेऊन आलो. ते थेट पाचवडच गाठलं. 4 अडदीत तिथं कसं तरी काढलं. मग पटेलच्याकडं कामाला लागलो. ओळख वाढली. मेन रोडवर टपरी टाकली. इडी काडी विकतो. चांगलं चाललंय. तिथंच राहतो झोपडपट्टीत. सगळं बाईजवर आहे बघा तुमच्या आशीर्वादाने. नाना परब अभिमानानं सांगत होता. दिवसभरात 5-50 मरण नाही. जाता येता या की गरीबाच्या घरी. हौशीला माय दळवाड वाटन. बकुळाला काय बोलावं, कसं बोलावं ते सुचेना, पण नाना परबाला किती सांगू आणि किती नको असं झालं होतं. तो बोलतच होता. ढोलकीवाले, आम्ही आईचा फड सोडला. काय म्हणता? वय की, आईशी नाही पटलं, दोघं बाहेर पडलो. अर, शेवंतबाईला अवदसच आठवली म्हणायची. बरं मग आता कुठं निघाला? आता काय दैव घेऊन जाईन तिकडं. नाही नाही, असं नाही बोलायचं बरं का. नाना परब जिथं आहे तवर असं बोलायचं नाही. चला तुम्ही माझ्या झोपडीत चला. नाना परबानं हट्ट धरला. अरे पण तू माल खरेदीला आला होतास ना? माल गेला खड्ड्यात. चला गाडीकडं चला. पहिलं पाचवड, मग बाकी सगळं. स्वतः नाना परबानं बकुळाचं बोचकं उचललं. गाडी धरली. तिघं पाचवडला आली. हौशीचा जीव आभाळा एवढा झाला. श्याम बकुळाला कामधंदा मिळत नाही तोपर्यंत चौघांनी झोपडीत मिळेल ते वाटून खायचं ठरलं. 4-5 दिवस गेले. श्याम आणि नाना परब बाहेर गेले होते. झोपडीत बकुळा हौशीच होती. हौशीनं धिटाई करून विषय काढला. बकुळाताय,
एक विचारू का? वाईट वाटून घेऊ नका. मनात हाय ती ओठाव येते म्हणून पुसते. हौशे, अगं परक्यासारखं काय करते? आडवेड न घेता पुसके. ताये, कितवा महिना आहे? बकुळा लाजली. कसं ग ताडलं? हा ग, असलं लपवायचं म्हणलं तरी लपतंय वे. सांग की कितवा? दुसरा. लगीन लावलं का? नाही, गळ्यात डोरलं नाही, काळं मणी नाही म्हणून पुसलं. नाही लावलं लगीन. मग आधी लगीन कर. लग्नाशिवाय आई झालं तर माणसं गिधाडासारखी टोचतीन. बकुळा श्यामला घेऊन दुसऱ्या दिवशी कुडाळला पिंपळेश्वराच्या मंदिरात आली. दोघांनी मनानं एक दुसऱ्याला आपलं मानलं. श्यामनं पिंपळेश्वर वाकडेश्वराच्या समोरच्या कुंकवानं बकुळाचा मळवट भरला. दोघांनी डोळे मिटले, देवाला मनोमन आठवलं, आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केला. पुजाऱ्यानं प्रसाद दिला. कृतार्थ झाल्यासारखे ते दोघे गाभाऱ्यात बसून राहिले. थंड गाभारा, मनस्वी शांतता. मनात अनेक कळ्या केव्हाच उमलल्या होत्या. समोरच्या श्री पिंपळेश्वराच्या, श्री वाकडेश्वराच्या प्रतिमेवर नजर स्थिरावलेली होती. फुलाधुपाच्या सुवासानं गाभाऱ्यातलं वातावरण भारावलं होतं. कुलस्वामिनी, कुलदैवत बकुळाच्या रक्तात सामावला जात होता. देहाचं फुलपाखरू झालं होतं. दुःख, संकट, राग, लोभ सारं काही जाणवत नव्हतं. स्वतःचं अस्तित्वच नव्हतं. समाधी समाधी म्हणतात तर हीच तर नव्हे ना? श्याम उठला. बकुळा त्याच्या मागे आली. दोघं नदीच्या काठी पिंपळ वृक्षाच्या थंड सावलीत बसली. कुणीच बोलत नव्हतं. शब्द सुचत नव्हते. पहिलं तीरावरच्या कळकीच्या बेटाकडे पाहत बसले होते. कळकीचं बांबूचं बेट कसलं ते? पुरा नदी किनारा त्यांनी व्यापला होता. बकुळा भानावर नव्हती. तिचे डोळे पहिलं तीरावर स्थिरावले होते. श्याम उठला, तिच्या जवळ जाऊन बसला, हात हातात घेतला. बकुळा, आत्ता कुठे? ती भानावर आली. बकुळा, आपण किती दिवस हौसीकडे राहायचं? मग काय करू? अगं, तिचा संसार फाटका, त्यात आपला बोजा. मग काय करायचं काय? श्याम तरी काय सांगणार होता? करण्यासारखं त्याच्याकडे काहीच नव्हतं. बकुळा, हौसीने आपल्याला आश्रय दिला, पण आज न उद्या आपल्याला तिचं घर सोडावंच लागणार. तिने हुंकार दिला. कुठे जाणार आपण? बकुळा बोलली नाही. तसा श्याम चिडला. बकुळा, तू कसलाच विचार करणार नाही आहेस का? सारा विचार माझा पिंपळोबा करन. हे बघ, देवावर भरवसा ठेवून निष्क्रिय राहून नाही चालत. आपण काहीतरी करू. काय करायचं आपण? तो गप्प. तू चांगला नोकरी धंदा करशील? कोण देईल मला नोकरी? धंदा कराय पैका पाहिजे ना. श्याम गप्प झाला. तुझ्या आईबापाकडनं पैसे आणले तर? नाही बकुळा, मला आई नाही, बाप नाही, घर नाही, दार नाही. श्यामनं आपली जीवन कहाणी बकुळाला आजपर्यंत सांगितली नव्हती. गावाकडचा आईवडिलांचा विषय काही निघाला की तो गप्प व्हायचा. बकुळा, आम्ही कोकणस्थ ब्राह्मण, कर्मठ. दुसऱ्यांना हीन समजून स्वतःच्या ब्राह्मणपणाच्या मस्तीत आम्ही जगत आलो. देवधर्म, पूजा अर्चा, पोथीपुराण हीच आमची मुख्य अस्त्र. त्यांच्या जोरावर आम्ही गडगंज झालो. शिरोड्यात 50 एकर जमीन, वाडा, नारळाची बाग, सुपारीची बाग, सगळं काही आहे. ते सगळं मिळवलं ते अडाणी लोकांच्या अंधश्रद्धेवर, भोळ्या भाबडेपणाच्या कमाईवर. का कोण जाणे, पण मला लहानपणापासून वाद्य वाजवण्यात आनंद मिळायचा. आईवडिलांची सोवळ्यानं विश्वेश्वराची पूजा चाललेली असू दे, नाहीतर खड्या स्वरात मंत्र उच्चार, मी मात्र हातात मिळेल त्या वस्तूवर ताल धरत असे. डबा, पेटी, पुस्तक, पाटी जे हाती येई ते वाजवत असे. एकदा गावात तमाशा आला. नाची मुलगी तयारीची होती, पण ढोलकीवाला कमी वाटत होता. ते मला खटकलं. मला राहावे ना. अंगातली कला मला स्वस्थ बसू देना. मी उठलो, ढोलकी गळ्यात अडकवली, वाजवली. घुंगरू आणि ढोलकीचा ताळमेळ बसला. गावाने टाळ्यांचा कडकडाट केला, पण बापानं तोंडावर फटाके फोडले. त्याच दिवशी घर सोडलं. गावाच्या जत्रेत फड करणाऱ्या यमुना माईकर, काकू कुडाळकर, रोशन तांबेकर, विमल सावंतवाडीकर यांच्या फडाबरोबर फिरत राहिलो. आईबापांनी कधी चौकशी केली नाही. मुलगा मेलाय का जिवंत आहे याचा सुगावा घेतला नाही. त्यांच्या दृष्टीनं मी मेलो. तमाशात ढोलकी वाजवून मी त्यांच्या 17 पिढ्या नरकात घालवलेल्या होत्या. कुळाला कलंक लावला होता.
मला घराचे दरवाजे बंद झाले. श्यामचे डोळे पाणवले होते. बकुळानं त्याचा हात हातात घेतला. आई बाप एवढं वाईट असतं? ती दुःखात होती. बापाला आजवर तिने पाहिलं नव्हतं, तर आईने हाकलून दिलं होतं. बकुळा, तुझे वडील तालेवार आहेत, श्रीमंत आहेत. वय की, पर पोरगी दुसऱ्याच्या घरी तुकडं मोडती. तिरस्कारानं बकुळा म्हणाली. बकुळा, मला वाटतं तू तुझ्या वडिलांना भेटावं. काय म्हणून? बापा मी तुझी आहे, मला पदरात घे असं म्हणायचं? बकुळा, समजून घे थोडं. आईसंग रंगढंग केलं, मौज मजा केली. अंगावर आलं तसा पसार झाला. त्यो मोठा, त्याचा मान मोठा, त्याचं नाव मोठं. मला लेक म्हणून जवळ घेणार आहे का तो? तुझ्या बापासारखा तो जातीवरच जायचा. तुझा बाप कर्मड बामण, तर माझा बाप देशमुख. हे बघ बकुळा, मुलगी म्हणून तू त्याच्यासमोर जायचंच नाही. मग कलावंत म्हणून जा. फडासाठी कर्ज मागायचं. तुझे वडील दिलदार आहेत, श्रीमंत आहेत. मुंबईत जाधव नाट्य संसारवाल्याने आपल्याला ते सगळं सांगितलंच ना. नाही जमायचं. माझ्या आईला वनवास दिला, मला जन्मापासून अनाथ केलं, त्याचं तोंड बघणार नाही मी. हे बघ बकुळा, थोडं समजून घे. आजपर्यंत तू फक्त नाचली आहेस, दुसरं काहीच केलं नाहीस. शिक्षण नाही, शेती कामाची, घरकामाची तुला सवय नाही. आणि मी तर मजुरी करायच्या लायकीचंही नाही. तमाशाशिवाय आपण दोघंही काहीही करू शकणार नाही. तुझे घुंगरू आणि माझी ढोलकी याच्याशिवाय आपल्याकडे कला नाही, शिक्षण नाही. अरे पण ते उभं तरी करेन का? प्रयत्न करायला काय हरकत आहे? सावताची मुलगी नाचवायला तो तयार होईन? मुलगी म्हणून जायचंच नाही ना. दोघेही विचार करत बसले. बकुळा, माझी खूप इच्छा आहे स्वतःचा फड असावा आणि नमुनेदार फड असावा. मला बी तसंच वाटतं रे. म्हणून म्हणतो जयसिंगराव देशमुखांकडनं आपण कर्ज घेऊ. आणि नाही दिलं तर तू काय आडवंच लावणार का? पण मला त्या माणसाचं तोंड नाही ना बघायचं. बकुळा, पंढरीनाथानं माझ्या गालावर उठवलेले वळ अजून ताजे आहेत. मला त्या पंढरीनाथाला दाखवून द्यायचं आहे की श्याम शिरोडकर सुद्धा फड उभा करू शकतो. असं आहे वय? मग मी एका पायावर तयार आहे की. बकुळा तयार झाली. केवळ अपमानाचा बदला घेण्यासाठी ती तयार झाली. हा केवळ श्यामचा अपमान नव्हता. जन्म दिल्या आईनं, पंढरीनाथानं हाकलल्यानंतर मूग गिळले होते. पंढरीनाथाच्या कृतीला आईने मूक साथ दिली होती. ते जाणवून बकुळीनं आत्ता श्यामला साथ द्यायचा निर्णय घेतला. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.